तुम्हाला माहिती आहे का की ॲथलेटिक्स सोबत कला ही देखील ऑलिम्पिक स्पर्धेचा भाग होती। आधुनिक ऑलिम्पिक चळवळीचे संस्थापक पियरे डी कॉबर्टिन यांनी कलेला ऑलिम्पिकमध्ये सामावून घेण्याची संकल्पना मांडली। त्यांचा असा विश्वास होता की कला ही सर्वांगीण शिक्षणाचा अत्यावश्यक घटक आहे। स्नायू आणि मनाचे बंधन पुन्हा जोडणे, त्यानुसार त्यांनी 1912 ते 48 या काळात कलेचा एक भाग म्हणून समावेश केला। शारीरिक पराक्रम आणि कलात्मक अभिव्यक्ती यांचा एक विलक्षण संघटन निर्माण केल्यामुळे क्रीडा आणि संस्कृतीचे एक आकर्षक मेळ दिसून आला। क्रीडा आणि साहित्यासोबतच कलात्मक गोष्टींना प्रोत्साहन देण्याची संधी म्हणून त्यांनी हा विचार केला। मे 1906 मध्ये बॅरन डी कॉबर्टिन यांनी पॅरिसमध्ये IOC सदस्य आणि कलाकारांच्या संघटनांच्या प्रतिनिधींसाठी एक बैठक आयोजित केली। ऑलिम्पिक खेळांमध्ये 5 क्षेत्रांमध्ये, ज्यात स्थापत्य, साहित्य, संगीत, चित्रकला आणि शिल्पकला या कलात्मक स्पर्धा आयोजित करण्याचा IOC कडे प्रस्ताव देऊन बैठक संपली। 1908 च्या उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा रोम, इटली येथे होणार होती, परंतु 1906 च्या वेसुवियस उद्रेकामुळे इटालियन आयोजकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आणि त्यांना स्पर्धेची तयारी थांबवावी लागली। पियरे डी कॉबर्टिन निराश झाले नाहीत। त्यांनी स्वीडन येथे 1912 चे उन्हाळी ऑलिम्पिक भरवण्याचे ठरवले, परंतु तिथेही स्वीडन लोकांनी सुरुवातीला आक्षेप घेतला। त्यांनी स्पर्धेसह कलेच्या कल्पनेला विरोध केला। अखेरीस त्यांनी प्रवेश दिला। प्रवेशकर्त्यांची संख्या ही निराशाजनक होती, कारण फक्त 35 कलाकारांनी स्वीडनला कलाकृती पाठवल्या होत्या, परंतु 5ही कलाकारांना सुवर्ण पदके देण्यात आली। जेव्हा युद्धानंतरचे पहिले ऑलिम्पिक खेळ युद्धग्रस्त बेल्जियममध्ये आयोजित करण्यात आले होते, तेव्हा कला स्पर्धा पुन्हा कार्यक्रमात होत्या, जरी त्या एका साइड शो पेक्षा काही जास्त होत्या। पॅरिसमधील 1924 चे उन्हाळी ऑलिम्पिक हे वेगळे होते। स्पर्धा प्रथमच गांभीर्याने घेतल्या गेल्या आणि 193 कलाकारांनी कला सादर केल्या। 1928 च्या एम्स्टरडॅम ऑलिम्पिक मध्येही ही वाढ कायम दिसून आली, जिथे म्युनिसिपल म्युझियम मध्ये 1100हून अधिक कलाकृतींचे प्रदर्शन करण्यात आले। त्यात साहित्य, संगीत आणि वास्तुकला यांचाही समावेश नव्हता। पण 1932 च्या लॉस एंजेलिस गेम्सला मोठा फटका बसला। प्रदर्शनाला जवळपास 4 लाख अभ्यासगत आले। बर्लिन आणि लंडन मध्ये देखील कला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, परंतु त्यांना म्हणावे तसे यश मिळाले नाही। तरी 1948 पर्यंत प्रवेश केलेल्या कलाकृतींची संख्या लक्षणीयरित्या कमी झाली होती। दुर्दैवाने ज्युरी आर्ट स्पर्धा 1954 मध्ये संपुष्टात आल्या। केवळ सर्वोत्कृष्ट खेळाडूंना स्पर्धा करण्याची परवानगी असताना मध्यम कलाकारांच्या स्पर्धांमुळे एक नाट्यमय फूट निर्माण झाली आणि कला ही खेळा इतकीच महत्त्वाची नसल्याची भावना निर्माण झाली। विशेष म्हणजे जर न्यायाधीश विजेते ठरवू शकले नाही तर ते सुवर्ण पदक देणार नाहीत आणि काही वेळा तर त्यांनी फक्त कांस्य पदकच दिले। वर्षानुवर्षे हे स्पष्ट झाले की कलेचा न्याय करणे हे खेळा इतके सोपे नाही। समीक्षकांनी असा युक्तिवाद केला की कला ही व्यक्तिनिष्ठ आहे आणि म्हणूनच न्याय करणे कठीण आहे। परिणामी लंडनमध्ये 1948 च्या ऑलिम्पिक नंतर कला स्पर्धा बंद करण्यात आल्या। त्याऐवजी पुरस्कार किंवा पदके नसलेले प्रदर्शन लावले पाहिजे असा निष्कर्ष काढण्यात आला। कलेचे सार निर्णय आणि स्पर्धेच्या पलीकडे आहे, संवाद, प्रतिबिंब आणि कनेक्शनसाठी एक शक्तिशाली माध्यम म्हणून काम करते।